आता काही नाही ना. नाही आता काही नाही, आता कव्हर होऊन जाईल. नाही जखम आहे ना आता सध्या, त्याच्यामुळे थोडंसं पाठीमागे जखम आहे. अँटी रेबीज इंजेक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आमचे डॉक्टर मंडलेच्या सर यांच्याशी सुद्धा बोललो, शुक्रे सरांशी देखील चर्चा केली. अँटी रेबीज इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच कंपन्याकडे त्या इंजेक्शनचा पुरवठा असल्यामुळे त्याचा सप्लाय या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे. तर त्या बाबतीत मी आमचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे. आणि जर आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीने पुरवठा असेल तर बाहेरच्या राज्यामधून इंजेक्शन घेता येतील का या बाबतीतही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. निश्चित एखाद्याला जर कुत्रा चावला तर त्याला वेळेवर उपचार मिळतील, वेळेवर औषधं मिळतील. यासाठी पूर्णतः घाटीच्या अंगावर ढकलून न देता या शहराचा नागरिक म्हणून काय प्रयत्न करता येईल ते सुद्धा मी करणार. ते आपण डोनेशन केले आणि ह्युमन मिलिटरी ऍक्शन केले रोटरी करून केले. किती नंबर? 24ला. ड्रेसिंग नहीं ना चालू का? नहीं. क्या हुआ? क्या हुआ? होगा पट्टी कर दिया पुण्य होगा. ऐसा 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 कौन है? पडली होती त्याच्यामुळे घासला. आता काही नाही ना. नाही आता काही नाही, आता कव्हर होऊन जाईल. नाही जखम आहे ना आता सध्या, त्याच्यामुळे थोडंसं पाठीमागे जखम आहे. चार कुत्र्यांनी त्याचे लचके तोडलेले आहे आणि इथे जे आहे तर उपचार चांगलं चाललेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? घडलेली घटना अतिशय गंभीर आहे आणि इतक्या कमी वयाच्या त्या मुलीला शरीरावर सगळीकडे जखमाच जखमा आहे. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर हे महानगरपालिकेचं फेल्युअर आहे. हे उपमहापौर जरी असलो तरी जे आहे ते असतं. आणि कुत्र्याच्या बाबतीमध्ये जे काही उपचार आहे ते महानगरपालिकेच्या दवाखान्यात होणं अपेक्षित असतात. मी खरं तर घाटीच्या प्रशासनाचं अभिनंदन करतो.
की एवढ्या गंभीररित्या मुलगी जखमी झाल्यानंतर या ठिकाणी आली, तिचे चांगल्या पद्धतीने उपचार या ठिकाणी चालू आहे. चांगल्या पद्धतीने कसे चालू आहे तर मी त्यांच्या नातेवाईकांशी आईवडिलांशी बोललो की तुम्ही या उपचार पद्धतीवर समाधानी आहात, तर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांचा मुलगा या ठिकाणी उपचार घेतो, जर त्याचे आईवडील समाधानी असतील याचा अर्थ असा आहे की तिथे चांगले उपचार होतील. आणि निश्चितच घाटीची एकंदर थोडी पाहणीसुद्धा केली. माझा जन्म घाटीचा आहे, माझ्या वेळची असणारी घाटी, मी पाहत असलेली घाटी आणि आजची घाटी याच्यामध्ये प्रचंड फरक या ठिकाणी जाणवतो. आणि घाटी म्हटल्यानंतर हा गरिबांचा दवाखाना आहे, त्याच्या खिशामध्ये पैसे नाही तो माणूस घाटीमध्ये येतो आणि त्याच्या खिशात पैसे नसतानाही त्याला चांगल्या पद्धतीचे उपचार या ठिकाणी मिळतात. खऱ्या अर्थानं ते आपल्या शहराचं भाग्य म्हटलं पाहिजे. मी अक्कलचे टीम, शुक्रे सर असतील, खैरे मॅडम, त्यांच्या सर्व सहकारी या हॉस्पिटलमध्ये काम करणारा, साफसफाई करणाऱ्या कामगारापर्यंत मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण घाटी म्हटल्यानंतर मराठवाडा, खानदेश, विदर्भ अगदी दुरून दुरून लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना उपचार देण्याचं काम या माध्यमातून होतं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, सर आपण एक जबाबदार उपमहापौर पदावर आहे. सर आता हे बेवारस कुत्रे, आता याच्यावर काय ॲक्शन घ्याल सर आपण? बेवारस कुत्र्याच्या बाबतीमध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने काही निर्बंध आम्हाला घालून दिलेले, त्या निर्बंधासहित आम्ही खऱ्या अर्थानं निर्बीजीकरण करणे याच्यावर कॉन्सन्ट्रेशन आम्ही करणार. आणि जे भटके कुत्रे असतील त्या भटक्या कुत्र्याची व्यवस्था, आता त्यांना आपण घेऊन जाऊन कुठं कोंडून ठेवू शकत नाही, त्यांना त्यांच्या मूळ निवासस्थानी परत सोडायचं असं सुद्धा कोर्टाचा आदेश आहे. त्याच्यामुळं त्यांची होणारी पैदास याच्यावरच जर आपण या ठिकाणी बंधनं आणली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अशी अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि कुत्र्याचा प्रश्न हा फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर पुरता नाही तर पूर्ण देशामध्ये त्याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली, परंतु खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने त्या कुत्र्याचा त्रास नागरिकाला होणार नाही याची आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अँटी रेबीज जे इंजेक्शन आहे ते सुद्धा उपलब्ध नसतं ते म्हणतो. अँटी रेबीज इंजेक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आमचे डॉक्टर मंडलेच्या सर यांच्याशी सुद्धा बोललो, शुक्रे सरांशी देखील चर्चा केली. अँटी रेबीज इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच कंपन्याकडे त्या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे त्याचा सप्लाय या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे. तर त्या बाबतीत मी आमचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे. आणि जर आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीने तुटवडा असेल तर बाहेरच्या राज्यामधून इंजेक्शन घेता येतील का या बाबतीतही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. निश्चित एखाद्याला जर कुत्रा चावला तर त्याला वेळेवर उपचार मिळतील, वेळेवर औषधं मिळतील. यासाठी पूर्णतः घाटीच्या अंगावर ढकलून न देता या शहराचा नागरिक म्हणून काय प्रयत्न करता येईल ते सुद्धा मी करणार. सर दोन सर आज काय बोलणार सर? घाटी म्हणजे एक चकचकीत उपमहापौरांनी व्हिजिट पण केलेली आहे, व्हिजिट केलेली आणि समाधान व्यक्त पण केलेलं आहे. इथं कोणी बी आला बाहेरगावचा ते समाधान व्यक्त करतात. सर आज या मुलीविषयी आपण काय बोलणार? कुठे चाललेलं आहे सर उपचार, काय अपडेट? आज शहराचे सन्माननीय महापौर आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब यांनी भेट दिली. स्वतः त्यांनी पेशंटची पाहणी केली आणि त्यांनी नातेवाईकाशी बोलले, आमच्याशी माहिती घेतली. तर एकूण त्या रुग्णसेवेविषयी, त्या पेशंटविषयी साहेबांनी समाधान व्यक्त केलं आहे. घाटीची त्यांनी अपघात विभाग असेल, लेबर रूम आहे, वार्ड नंबर 26 जिथं त्या मुलीला ॲडमिट केलेलं आहे. आणि एकंदरीत परिसराची पाहणी करून साहेबांनी समाधान व्यक्त केल्यामुळं निश्चित आपण जसं म्हणता की सर्व नागरिक असतील, बाहेर खानदेश असतील, विदर्भ असेल, त्या ठिकाणाहून येणारे नागरिक, या शहरातले नागरिक, या सगळ्यांचंच एकंदरीत आपण जे घाटीचं रूप बदलत आहोत आणि त्याच्यासाठी या शहराचे सर्व माननीय मंत्री असतील, खासदार, लोकप्रतिनिधी सर्वांच्या सहकार्यानं आपण हे करत आहोत. परंतु या ठिकाणी आता जसा लसीचा तुटवडा या ठिकाणी आपण सर्वजण बघतोय, परवा विधानसभेमध्ये विचारण्यात आलं होतं, परंतु जी कंपनी ही लस तयार करते त्यांच्याकडूनच आपल्याला सप्लाय होत नाही. टेंडर आपण 10 कोटी रुपयाचे औषधाचे आदेश दिलेले आहेत, परंतु त्या कंपन्याही त्या देऊ शकत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं लवकरच ही परिस्थिती सुधारेल आणि या ठिकाणी जे गोरगरीब आणि जे रुग्ण या घाटीवर भरोसा ठेवून येतात त्यांच्या भरोशाला कुठेही तडा न जाता आमचे सर्व डॉक्टर असतील, नर्सिंग स्टाफ व तंत्रज्ञ, वर्ग 4 कर्मचाऱ्याच्या मदतीनं आपण जे घाटीचं नाव राज्यामध्ये कसं नंबर 1 होईल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.
मदत केली. पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. कुठं नाही असं म्हणजे जे जेला नाही, नागपूर नाही, चांगलं आहे. ते आपण डोनेशन केले आणि ह्युमन मिलिटरी ऍक्शन केले, रोटरीकडून केले. हे सगळे फॅन बंद.